मित्रांनो, फर्स्ट इयर मध्ये M1 M2 चा स्टडी सोप्या पद्धतीने कसा करायचा हीच 5 स्टेपची मी स्ट्रॅटेजी देणार आहे. या स्ट्रॅटेजीने काय होईल, ज्याचा अभ्यास झालाय तो ही स्ट्रॅटेजी फॉलो करेल तर त्याला आउट ऑफ मार्क पडतील. ज्याचा अभ्यास नाही झालाय सो त्याने आता जरी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर त्याला मॅथ्स समजायला लागेल, विषय स्कोरिंग होईल. सो सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे 5 स्टेपमध्ये मॅथ्सचा अभ्यास करायचा. बघा कसं, M1 M2 M3 कुठलाही विषय असो, या स्ट्रॅटेजीला मी 3 स्टेजमध्ये डिव्हाईड केले. पहिल्यांदा स्टडी करायचं, नंतर रिव्हिजन करायची, नंतर प्रॅक्टिस करायची. समजून सांगतो थोडक्यात बघा. पहिल्यांदा तर एखादा टॉपिक घेतला. समजा मी घेतला M1 मध्ये युनिट 1 मध्ये LMVT हा टॉपिक आहे. लॅग्रांजियन्स मीन व्हॅल्यू थेरम. मग मी काय करणार, त्याची काही बेसिक आहे का, थेअरी आहे का, ती आधी समजून घेतली. त्याच्यानंतर आपण पहिला प्रश्न जो आहे तो पूर्णपणे बघून सोडवायचा आहे. पहिला प्रश्न बघून सोडून झाला. आता मी काय करणार, तो प्रश्न व्यवस्थित समजून घेणार. प्रश्न सॉल्व्ह करून झाला, समजून घेतला. समजून झाल्या की मला स्टेप्स लिहून काढायच्या आणि त्या आठवून बघायचे. डोळे झाकून आठवून बघायचे. स्टेप्स कशा लिहिणार बघा या पद्धतीने. समजा LMVT आहे युनिट 1 मधला, ह्या आल्या त्याच्या 7 स्टेप. फक्त स्टेप लिहायचे. स्टेप म्हणजे साचा. या साच्यात कुठलंही गणित टाका, कुठली इक्वेशन टाका, आन्सर येणारच. असं मॅथ्स मध्ये प्रत्येक टॉपिकला स्टेप्स असतात. बरोबर, साचा तयार होतो. पहिल्यांदा काय, स्टेप 1 मध्ये चेक कंटिन्युअस, नंतर डिफरन्शिएबल एफ ऑफ ए एफ ऑफ बी काढा, एफ डॅश एक्स काढा, एक्सची व्हॅल्यू सी टाका, फॉर्म्युला हा वापरा, नंतर सी फाइंड करा आणि व्हेरीफाय करा, LMVT व्हेरीफाय करा. कळालं, हा साचा तयार झाला. या पद्धतीने मी साचा करणार. हा साचा कधी बनेल, जेव्हा मी पहिलं एक्झाम्पल बघून सोडवेल तेव्हा हा साचा तयार होईल. झाला, तो डोळे झाकून रिमेंबर म्हणजे डोळे झाकून 2-3 वेळा आठवून बघा. तो आठवलाच पाहिजे, कारण पेपरला आपल्याला स्टेप्स आठवायचे आहे. बाकी प्रश्न काही येऊ शकतो, त्यामुळे इथेच आठवून बघा. हे झालं. आता साचा तयार झाला, सगळं झालं. आता पुढचं उदाहरण त्या साच्यात टाकून द्या. म्हणजे क्वेश्चन 2 पुन्हा बघून सोडवा. सॉल्व्ह केला, कॉन्फिडन्स वाढून जाईल. मला येतंय, मला स्टेप्स पण आठवताय. मग आता न बघता व्हरायटी ऑफ क्वेश्चन सोडवा. जेवढे जास्त सोडवता येतील तेवढे सगळे सोडवा. हा झाला 4 स्टेपचा फॉर्म्युला. काय काय होतं, पहिला प्रश्न बघून सोडवला, दुसऱ्या वेळी स्टेप लिहिला, आठवून बघितल्या, नंतर पुढचे प्रश्न, दुसरा प्रश्न बघून सोडवला आणि तिसरा प्रश्न व्हरायटी ऑफ क्वेश्चन आपण सोडवले. या 4 स्टेपमध्ये प्रत्येक गणित टाका. 100% तुम्ही स्कोरिंग कराल. आता हे झाल्यानंतर शेवटी हा टॉपिक संपून आता दुसरा टॉपिक घ्यायचा, तेव्हा शेवटी फास्टमध्ये 5-10 मिनिटात फक्त वाचून रिव्हिजन करून घ्यायची. कुठल्या टॉपिकमध्ये काय दिलंय, काय नाही, एवढी रिव्हिजन करून घ्यायची. विषय संपला, हा टॉपिक बाजूला ठेवून द्या. कळालं? ही झाली पहिली स्टडी. आता रिव्हिजन काही दिवसांनी, ही शॉर्ट रिव्हिजन त्याच वेळी. टॉपिक संपलं ही शॉर्ट रिव्हिजन आहे. हा टॉपिक समजा 3 तासात झाला तर रिव्हिजन ही हार्डली आपली 30 मिनिटात आहे. ओके. आता 8-10 दिवसांनी किंवा 4-5 दिवसांनी जेव्हा आपण सेकंड रिव्हिजन घेऊ, मेन रिव्हिजन, इथे 3 तासात टॉपिक झाला, तो 1 तासात आता रिव्हिजन मध्ये कव्हर करायचं. रिव्हिजन मध्ये कसं, डायरेक्ट पहिल्यांदा या स्टेप्स आठवून बघायच्या सगळ्या. स्टेप्स आठवतात, आठवल्या तर मग काही रिव्हिजन एकदम फास्ट होणार, सगळं बेस्ट झालं. नाही आठवले तर पुन्हा लिहून काढा, स्टेप्स आठवून बघा. स्टेप्स आठवल्या की इकडे आपण जसं 5-6 नंबर ऑफ व्हरायटी प्रॉब्लेम सोडवले होते, इथे फक्त 2च प्रश्न सोडवा. 2 प्रश्न सोडवा. जे व्हरायटी ते फक्त अंडरस्टँड करून घ्या, समजून घ्या आणि IMP क्वेश्चन जे असतात ते आता सोडवा. इकडे आपण रेग्युलर क्वेश्चन सोडवले, सेकंड डिव्हिजन मध्ये IMP क्वेश्चन घ्या. कळालं? ही रिव्हिजन तुमची, ही पहिली स्टडी होतो 3 तासात, रिव्हिजन होते 1 तासात, विथ IMP क्वेश्चन 1.5 ते 1.5 तासात सगळं फायनल होतं. क्लिअर? आणि आता जेव्हा रिव्हिजन पण झाली, आता आपल्याला पेपर आहे काही 2-3 दिवसांनी. पेपरच्या आदल्या दिवशी आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची. प्रॅक्टिस कशी करायची, PYQची. ती पण 2 प्रकारे. पहिल्यांदा PYQ आहे. पेपरच्या आदल्या दिवशी PYQ बघून न बघता जसं जमेल तसं सोडवा. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं, एक्झाम हॉलची प्रॅक्टिस घ्यायची. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये आपण 2.5 तास टाइम लावून पेपर सोडवतो, तेव्हा आपल्याला इकडे-तिकडे बघता येते. तसंच आपल्या रूममध्ये एकदा पेपर बघून न बघून जसं सोडवते तसं सोडवल्यानंतर रूममध्ये एकटे बसा, लॉक करून घ्या, 2.5 तासाचा अलार्म लावा आणि 2.5 तासात पेपर सॉल्व्ह करून बघा. एकदा तुम्ही पेपर सोडवला की तुम्हाला कळेल यार काय चुका होता, कुठल्या प्रश्नाला किती वेळा किती टाइम लागतो, कुठले क्वेश्चन आधी घ्यायचे, कुठला युनिट आधी घ्यायचा, कुठला नंतर घ्यायचा, प्रश्न लिहिताना काय चुका होता, सगळ्या गोष्टी हे एक्झाम हॉल प्रॅक्टिसमध्ये तुमचं क्लिअर होईल. सो या पद्धतीने आपल्याला M1 M2 चा स्टडी करायचा आहे. हुशार मुलगा असो, ड्रॉपर असो, टॉपर असो, सामान्य असो, या स्ट्रॅटर्जीने स्टडी करा. 4-5 दिवसात M1 M2 चा स्टडी होईल, तुम्ही स्कोर कराल. ज्याला काहीच येत नाही ना, तो सुद्धा स्कोर करेल. अशी स्टडी पासनं पार एक्झाम आपल्या हॉलच्या प्रॅक्टिस पर्यंतची स्ट्रॅटर्जी आहे. हार्डली 2-3 दिवसाची स्ट्रॅटर्जी आहे. पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. स्टडी करताना आपल्याला पटापट पहिल्यांदा काही क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे, स्टेप्स लिहायचे आहेत.
नंतर व्हरायटी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि फटकन रिव्हिजन करून घ्यायची. सेकंड रिव्हिजनच्या वेळी स्टेप्स आठवून बघायचे, थोडेफारच क्वेश्चन सोडवायचे, आय-एम-पी सोडवायचे आणि थर्ड प्रॅक्टिस पी-वाय-क्यू प्रॅक्टिसला आपल्याला एक्झाम हॉल सारखी आपल्याला प्रॅक्टिस करून बघायची. या पद्धतीने M1 M2 चा स्टडी करा. 100% गॅरंटेड मॅथ्स ज्याला येत नाही तो स्कोरिंग करू शकेल. मित्रांनो, M1 M2 मी इथे स्ट्रॅटेजी सांगितली आहे. हेच M1 M2 तुम्हाला मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत शिकायचे असतील, कॅल्सीच्या ट्रिकवर शिकवायचे असेल, तर मी आमच्या पर्पल ॲट ॲपवर शिकवलेले आहे. सो पर्पल ॲट ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये M1 M2 चे रेग्युलर कोर्सेस विथ छोट्या टाईममध्ये कंप्लीशनसाठी क्रॅश कोर्सेस सुद्धा आहे. सो नक्की पर्पल ॲट ॲप्लिकेशनचे व्हिडिओ लेक्चर बघा. मराठीत मी M1 M2 शिकवले आहे, ज्यामध्ये कॅल्सी ट्रिक्स आहेत, सॉल्व्ह पेपर आहेत, हे पी-वाय-क्यू सॉल्व्ह आहेत, आय-एम-पी क्वेश्चन आहेत, नोट्स आहेत, व्हिडिओज आहेत, सगळं आहे. 2-3 दिवसात स्टडी करून कसं स्कोरिंग करायचं ते सुद्धा स्ट्रॅटेजी दिली आहे. बस पर्पल ॲट ॲपचे सबस्क्रिप्शनवरनं हा स्टडी करा. 2-3 दिवसात त्या क्रॅश कोर्स घ्या. त्या क्रॅश कोर्समधनं 2-3 दिवसात तुम्ही M1 M2 तुमचा स्कोर करू शकता. सो बेस्ट ऑफ लक. ॲप डाउनलोड करा. तसंच 2 युनिट मी ऑलरेडी फ्री दिले M1 M2 चे 28 मार्काचे. तेवढे करा. आवडलं तर सबस्क्राईब करा. नक्की M1 M2 तुमचा आयुष्यातला शेवटचा असेल. वर्गात पहिले याल, स्कोरिंग करा. थँक यू.